हॅलो लीडर्स, तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण शिकणार आहोत की डी-ड्रीम कंपनीमध्ये आलेल्या नवीन मेंबर्सचा वेलकम सर्टिफिकेट कसं बनवायचं आहे. तर आज मी सर्वात सोपी पद्धत तुम्हाला शिकवणार आहे, त्यामुळे आजचा हा व्हिडिओ शेवटपर्यंत लक्ष देऊन नक्की पहा मित्रांनो. तर चला आपण आजचा व्हिडिओ स्टार्ट करूयात. तर यासाठी सर्वात आधी आपल्याला आपलं इंस्टाग्राम ओपन करायचं आहे. तर हे पहा, माझं इंस्टाग्राम मी आता ओपन करतो. सगळी प्रोसेस तुम्ही व्यवस्थित लक्ष देऊन पहा, तर तुमच्या लक्षात येईल. तर आता हे पहा, मी इंस्टाग्राम माझं ओपन केलं आहे. यानंतर आपल्याला खाली एकदम बॉटमला हे प्लसचं चिन्ह दिसत असेल पहा, तर यावरती आपल्याला क्लिक करायचं आहे. तर मी प्लसवरती जातो, क्लिक केले प्लसवर आणि आपल्याला स्टोरीवर जायचं आहे. पहा, स्टोरीवर गेलो मी. त्यानंतर स्टोरीवर गेल्याच्या नंतर शेजारी तुम्हाला गॅलरीचं छोटासा एक चौकोनी आयकॉन दिसत असेल पहा, त्या चौकोनी आयकॉनवरती आपल्याला क्लिक करायचं आहे. आणि या ठिकाणी आपला जो बॅनर असतो, एक रॉ बॅनर असतो आपला, तर तो तुम्हाला शोधायचा आहे. तुमच्या अपलाईनने तुम्हाला दिलेला असेल. जर नसेल दिलेला तर तुमच्या अपलाईनकडनं तुम्ही तो मागून घ्या. तर हे पहा, माझ्याकडं आपला तो बॅनर आहे. तर या ठिकाणी मी तो आता सिलेक्ट केला आहे. तर तो मेन स्क्रीनवरती आला आहे. तर त्याला आधी आपल्याला ॲडजस्ट करायचं आहे, आपल्याला जसं पाहिजे तसं. आता हे पहा, मी त्याला थोडंसं झूम आउट करून प्रॉपर मॅनेज केलं आहे व्यवस्थित. ज्या व्यक्तीचं आपल्याला सर्टिफिकेट बनवायचं आहे त्याचा आपल्याला या ठिकाणी फोटो ॲड करावा लागेल. तर फोटो ॲड करण्यासाठी या ठिकाणी तुम्हाला एकदम वरती हे एक छोटंसं चित्र दिसत असेल पहा, माणसाच्या चेहऱ्यासारखं स्माइलीचं चिन्ह. तर त्याच्यावरती आपल्याला क्लिक करायचं आहे. तर स्माइलीवरती क्लिक केल्याच्यानंतर हा असा इंटरफेस येईल मित्रांनो. तर याच्यावरती हे पहा, थोडंसं वर आपण असं वर आलो की या ठिकाणी पुन्हा एक प्लसचं चित्र दिसतं. तर त्याच्यावरती पुन्हा क्लिक करायचं आहे आपल्याला. मी क्लिक केले आणि त्यातनं आपल्याला ज्या व्यक्तीचं हे बनवायचं आहे वेलकम सर्टिफिकेट, त्या व्यक्तीचा आपल्याला फोटो सिलेक्ट करायचा आहे. आता मी एक एक्झाम्पलसाठी तुम्हाला एक कुठलाही रँडमली फोटो सिलेक्ट करतो. हा फोटो मी सिलेक्ट केला आहे. आणि त्यानंतर आपण आता याला थोडीशी साईज आपल्या जशी पाहिजे त्यानुसार आपण थोडीशी कमी जास्त ॲडजस्ट करूयात. हे पहा, मी एक तुम्हाला फक्त एक डेमो दाखवतो आहे. नंतर तुम्हाला ज्या पद्धतीने पाहिजे त्या पद्धतीने तुम्ही छोटं मोठं करून ॲडजस्ट करू शकता. तर मी एक डेमो म्हणून हा फोटो घेतला आहे. आता या ठिकाणी आपल्याला या व्यक्तीचं नाव मेन्शन करावं लागेल. तर नाव टाकण्यासाठी वरती पहा मित्रांनो, तुम्हाला या ठिकाणी AA दिसतोय पहा. त्या AA वरती आपल्याला पुन्हा क्लिक करायचं आहे. तर मी क्लिक केलं आणि या व्यक्तीचं आपल्याला नाव टाकायचं आहे. तर मी नाव तुम्हाला एक रँडम नाव दाखवणार आहे. तर मी नाव टाकतो या ठिकाणी आरती घेणे. हे समोरच्या व्यक्तीचं नाव आहे. तर आपल्याला सुरुवातीचे सगळे लेटर्स हे कॅपिटलच पाहिजेत. आपण घेतले कॅपिटल आणि आता हे नाव आले आणि आपण हे असं इथं ॲडजस्ट केले फोटोच्या एक्झॅक्टली खाली. आणि या ठिकाणी आपला हा वेलकम बॅनर आता तयार झालेला आहे. परंतु आता आपल्याला याला सेव्ह करावं लागेल आपल्या गॅलरीमध्ये. तर गॅलरीत सेव्ह करण्यासाठी वरती तुम्हाला टॉपला राईट साईडला 3 डॉट दिसत असतील. तर त्या 3 डॉट्सवरती आपल्याला पुन्हा क्लिक करायचं आहे आणि त्या ठिकाणी सेव्ह म्हणून ऑप्शन येईल पहा, 2 नंबरचा ऑप्शन सेव्ह. त्यावरती सेव्ह म्हणून सेव्ह करायचं आहे. प्रोसेसिंग होईल आणि हा फोटो तुमच्या गॅलरीमध्ये सेव्ह होईल. पहा, इतकं सोपं होतं हे. तर अशा पद्धतीने तुम्ही तुमच्या आलेल्या नवीन मेंबर्सचं वेलकम सर्टिफिकेट बनवत चला आणि त्यांना फॉरवर्ड करत चला. पुन्हा भेटूयात एका नवीन व्हिडिओमध्ये. आजचा व्हिडिओ जर आवडला असेल तर आपल्या चॅनलला लाईक, शेअर, सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.